आपण टाटा एस गाडीचं हेड बसवणार आहोत. ते कसं बघा, पहिले तुम्हाला हे ब्लॉक घासून घ्यायचं, पूर्ण एकदम फिनिशिंगमध्ये तुम्हाला सगळं घासून घ्यायचं. ब्लॉक सगळं पुसून झाल्यानंतर मग आपण गॅसकीट बसवणार आहे ह्याच्यावर. हे बघा गॅसकीट आहे, हे आपल्याला ब्लॉकवर बसवायचं आहे. ह्याला गॅसकीटला ऑइल लावायचे तुम्हाला, मग ब्लॉकवर बसून टाकायचं आहे. हे असं आपलं गॅसकीट ब्लॉकवर बसवायचं आहे. मग त्यानंतर आपण हेड ह्याच्यावर टाकणार आहोत. ते कसं बघा, हे बघू हे शकता हेड आहे. हेडचं काम झालं. आता आपण हेड आता ब्लॉकवर बसवणार आहोत. हे असं हेड बसून घ्यायचे. मग इथं हे जे 6 होल दिसतात आहेत, ह्यामध्ये 16चे जे नट आहेत आपले हेडचे नट ते टाकायचे. मग हेडचे नट फुल टाईट करून घ्यायचे आहेत. तुमच्यावर टॉर्क असेल तर बरोबर टॉर्क मारायचं त्याला. असं तुम्हाला टाईट करायचं आहे, असा आवाज यायला पाहिजे कटकट. 6चे 6 नट तुम्हाला फुल टाईट करायचे टॉर्कच्या हिशोबाने. मग नवजलचे जे नवजल आहे ते बसून घ्यायचे आहेत दोन्ही. नवजलच्या बॉक्सने तुम्हाला असं नवजल टाईट करून घ्यायचं आहे. मग एल्बो बसून घ्यायचे आहेत. हे असं तुम्हाला एल्बो बसून घ्यायचं आहे. मग त्याचा जो पाईप आहे हा दिसतो खालचा, तो याला लावून घ्यायचा आणि क्लिप टाईट करून टाकायचं. आणि एल्बोचे 3ही नट तुम्हाला फुल टाईट करायचे आहेत. हे असं तुम्हाला ते टाईट करून घ्यायचे आहेत, क्लिप आणि ते नट टाईट करायचे आहेत फुल. त्यानंतर तुम्हाला हाय प्रेशर पाईप बसवायचे ते दोन्ही. हे असं तुम्हाला लावून घ्यायचे ते हाय प्रेशर पाईप दोन्ही. हे 17चे नट टाईट करायचे तिकडे 2 आहेत आणि ह्याला जॉईंट खाली 2 आहेत ते टाईट करायचे तुम्हाला. वरचे नॉर्मल लूज ठेवायचे कारण की एअर काढताना आपल्याला डिझेल इथून येतील, ते दाखवतो तुम्हाला कसं. मग हीटर प्लगची पट्टी बसवायची, ह्याच्यावरची हीटर प्लगची पट्टी असते ती बसवायची. मग ते वायर लावून हे 7चे नट टाईट करून घ्यायचे त्याचं फुल. असं टाईट करून घ्यायचं तुम्हाला. ही जी पट्टी आहे हे लावून मग हे जे नट लावायचे 7चे तुम्हाला हीटर प्लगची. इथं फ्लॅंज बसवायचं आहे. मग हे 12चे नट एअर किनरचे जे ते टाईट करून घ्यायचे. मग हे 10चे 2 नट आहेत, त्याला पॅकिंग लावून अँडबॉन्ड लावून तुम्हाला टाईट करायचे त्याला नट. ही पॅकिंग लावायची ह्या कॉर्नरला इथं बरोबर. मग हे दोन्ही बसवायचे आहेत. ह्याचे नट टाईट करून घेऊन मग सायलेन्सर पॅकिंग टाकायची. मग सायलेन्सर बसून घ्यायचं. सायलेन्सरचे नट टाईट करायचे, सगळं बसून घ्यायचं. इकडे सगळं टाईट करून घ्यायचं. मग गिरदानकेचं हे जे एंड आहे हे पण बसून घ्यायचं ह्याला. मग आता आपण टायमिंग लावणार आहे. मग आपल्याला पहिले 2 नट खोलायचे आहेत, 13चे लूज करायचे आहेत. मग हे जे मिनिंग आहे हे आपल्याला खाली घ्यायचं डब्बीमध्ये. मग असं तुम्हाला एक नट लॉक करायचं आहे, वॉश पंपच्याला नट लॉक करायचं आहे. हे लावून घ्यायचं आणि याला नट थोडं लूज ठेवायचं तुम्हाला, कारण की सेटिंग करायची याला 8च्या लंकीने. तुम्हाला 8च्या लंकी घ्यायची इथं लावायला, 8ची लंकी. मग याची पुली लावायची आपल्याला. मग तुम्हाला असं उघडून सेटिंगमध्ये बरोबर लेंथमध्ये तुम्हाला 18चा पाना लावायचा आहे. मग आपण आता बेल्ट चढवणार आहोत. बघू शकता असं वॉटर पंपच्या इथून वरनं घ्यायचं आपल्याला बेल्ट. वॉटर पंपच्या वरनं घ्यायचं. मग टेशनरच्या इथून बरोबर घेऊन ॲडलरच्या इकडे घ्यायचं. मग हे बरोबर तुम्हाला जी लेंथ दिसते हे जे बोल्ट दिसतं बरोबर याच्या लेवलला घेऊन असं तुम्हाला बरोबर सेटिंग करायचे. तुम्हाला बरोबर सेटिंग करून तुम्हाला बरोबर टाईट घ्यायचं, कारण की कुठून लूज ठेवायचं नाही तुम्हाला. मग हे असं ह्याच्यावर मेन ह्याच्यावर चढवायचं तुम्हाला. मेन जे ह्याच्यावर आपल्याला असं चढवायचं आहे. बघायचं पहिलं, कारण की कसं आहे लेवल बरोबर यायला पाहिजे सगळ्यांची, थोडं आत जायला पाहिजे. बाकीचं आपण सेटिंगचं टायमिंग. मग याला चेक करायचं तुम्हाला. याला चेक करायचं ह्याच्यात हे जास्त प्लेन असायला पाहिजे, सटकायला नाही पाहिजे नाही ॲक्च्युली. मग झाल्यानंतर आपण 14चा नट टाईट करणार आहोत. ते कसं बघा आता साईड बरोबर आपल्याला लेवलमध्ये घ्यायचं आहे. ते याची आपल्याला एलिंकी टाकून थोडंसं पुढं वाढायचं आहे. हे बघू शकतो कसं बेल्ट थोडं टाईट होतं आहे. जास्त टाईट नाही ठेवत आपल्याला, नॉर्मल टाईट ठेवायचं आहे. कसं तुम्हाला पण कळायला पाहिजे, जास्त टाईट नाही पाहिजे. हे बघू शकता एवढं जास्त पण हे नाही व्हायला पाहिजे, एवढं टाईट फक्त करायचं तुम्हाला. आणि 14च्या नटाने तुम्हाला ते टाईट करून घ्यायचं आहे. मग हा नट तुम्हाला 14चा नट फुल टाईट करून घ्यायचा आहे. मग आपला मेन नट आपल्याला थोडं टाईट करून घ्यायचं आहे. तर शो उघडायचं, मग इयर काढायचा पाण्याचा. मग गाडी चालू करायची, स्टार्ट करायचं इथून इयर डिझेल यूज. तर एकदा डिझेल आलं मग 3-4दा हिटर द्यायचं तुम्हाला. असं डिझेल यायला पाहिजे. नट तुम्हाला टाईट करायचे आहेत. मग सगळे गाडी एका ह्याच्यात सेल्फमध्ये चालू होणार डायरेक्ट. मग तुम्हाला डब्यात पाणी टाकायचं आहे. मग तुम्हाला चेक करायची गाडी हिट होती का नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.